Cancer Healer Center, a new beginning. 26/11चा मास्टरमाइंड तहूर राणाला घेऊन एनआयएचं पथक भारतात. तहूर राणाला विशेष विमानाने दिल्लीमध्ये आणलं. पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टात हजेरी करत ताबा मागितला जाणार. धनंजय मुंडेंसह गँगची औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्ती. माझ्या आईवर दबाव टाकल्यामुळे तिने आत्महत्या केली. करुणा मुंडेंचे गंभीर आरोप. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी कुटुंबाची पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार. रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यामुळे डॉक्टर सुश्रुत घैसास आणि डीन धनंजय केळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील चौकशी अहवालातून माहिती उघड. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी. माणुसकीला कलंक असणारं कुटुंब. गरिबांचं शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नका. कडक कारवाई झाली पाहिजे. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवार संतापली. माझी निर्दोष मुक्तता करा. वाल्मिक कराडचा कोर्टामध्ये अर्ज. सरकारी वकील उज्ज्वल निकमांकडून वाल्मिक कराडची चल अचल संपत्ती जप्त करण्याची मागणी. बीड हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 24 एप्रिलला. जामिनानंतर सुद्धा प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम कोठडीतच. कागदोपत्री प्रक्रिया आणि शासकीय सुट्टीमुळे उद्या दुपारनंतर सुटका होण्याची शक्यता. शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात कोरटकरवर आरोप. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा. एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे 1000 कोटी मागितले. सरकारने पैसे दिल्यावर कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार. सूत्रांची माहिती. 8 ते 10 दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होईल. गुणरत्न सदावर्ते यांची माहिती. एसटी विलिनीकरणाचा लढा सोडला नसल्याचंही वक्तव्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगडच्या दौऱ्यावर. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर शहा तटकरेंच्या घरी जाणार. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. पालकमंत्रीपदाचा वाद शहांपर्यंत जाणार नाही. लोकसभेचे सदस्य असल्यामुळे तटकरेंनी निमंत्रण दिलं असावं. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. संजय राऊत गद्दार. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यामुळे मुंबईतील मानखुर्दमध्ये बॅनरबाजी. राऊतांच्या विरोधात लावण्यात आलेले बॅनर काढण्यात आले. अबू आझमींकडून किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार. विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप. चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ काल गोळीबाराची घटना. गोळीबार झालेला सदरुद्दीन खान ऑइल माफिया असल्याची माहिती. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल. राज ठाकरे यांचा इशारा. सप्तशृंगी गडावर अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती. मंदिराच्या पायथ्याशी नाल्याचं काम सुरू. रस्त्याची रुंदी कमी झाल्यामुळे भाविकांमध्ये ढकलाढकली. मंदिर प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची पोलिसांची दमछाक. लवकरच ई कॅबिनेट सुरू होणार. सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार. हिमाचल प्रदेशप्रमाणेच राज्यातही ई कॅबिनेटचा निर्णय. 15 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची जप्तीची नोटीस. सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2 आणि छत्रपती संभाजीनगरमधील 1 कारखान्याचा समावेश. अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार. अमेरिकेकडून चीनवर 125% आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार. चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती. Cancer Healer Center, a new beginning.